तर इथे मी मस्त आज ड्रायफ्रूट्स लड्डू बनवलेले आहेत आणि इथे मी सर्व साहित्य घेतलेले आहे. त्याच्यामध्ये इथे बदाम घेतलेले आहेत थोडेसे, परत काजू घेतलेले आहेत, परत इथे खारीक मी 1 किलो खारीक त्यातली थोडीशी बाजूला काढून मस्त शिवणात वाळून मधली बिया वगैरे काढून मिक्सरमध्ये एकदम त्याची पावडर अशी बनवून घेतलेली आहे. परत इथं खजूर त्याच्यामधले पण बिया काढून घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये मी साखर वगैरे काहीसुद्धा टाकलेलं नाही आहे. तर हे बाकीचं वस्तू म्हणजे साहित्य जास्त झाल्यामुळे तर खारीक थोडीशी कमी पडली, त्याच्यामुळे थोडासा गूळ टाकलेला आहे, बाकी काहीसुद्धा नाही. मग इथे सर्व साहित्य मी भाजून घेतलेलं आहे एक एक करून. त्याच्यामध्ये तीळ आहेत, परत पंपकिन सीड्स आहेत, परत खोबरं पण आहे, खारीक आहे, परत खजूर आहे, शेंगदाणे पण आहेत, तीळ आहेत आणि परत काजू आणि बदाम एवढ्या वस्तू आहेत. तर मस्त असे मी सर्व हे साहित्य तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे आणि तुपाचं प्रमाण खूप म्हणजे खूप जास्त घेतलेलं आहे. मला या लाडू बनवण्यासाठी खूप जास्त तूप लागलं. आणि ते डिंक आहे तर 100 ग्राम डिंक आणलेलं आहे. तर एवढ्या लाडूसाठी मला डिंक थोडा कमीच पडला. मी असं काही मोजमाप करून आणलेलं नव्हतं, तर अंदाजेच डिंक टाकलेला. आता इथे खोबरं मस्त भाजून घेतलेले आहे आणि हे सर्व साहित्य ना मी अंदाजेच घेतलेले आहे, अशी प्रत्येक गोष्ट मोजून वगैरे असं काही घेतलेलं नाही आहे. तर हे ना लाडू असे म्हणजे ड्रायफ्रूट्स मुलं वगैरे खात नाहीत, लहान मुलं, त्यांना म्हणजे माझ्या मुलांना तर आवडतच नाहीत. मग असं लाडू वगैरे बनवून ठेवलं किंवा पावडर बनवून ठेवलं ना तर ते बरोबर व्यवस्थित खातात, नाही तर मग हे असेच राहून जातात. आणि आपल्याला रोज संध्याकाळी पाण्यात भिजवायला वगैरे ते तर म्हणजे कधी वेळ भेटतो किंवा नाही भेटतो, त्याच्यामुळे म्हटलं आपण एकदा लाडू बनवून ठेवावेत. आणि हे शरीरासाठी म्हणजे खूप छान असतं. स्मरणशक्ती, लहान मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी किंवा आपले कंबर वगैरे दुखण्यासाठी, बोनसाठी, हाडांसाठी वगैरे लाडू हे छान असतात. त्याच्यासाठी खायला पाहिजे रोज एक लाडू. तर इथं आता मी आणि माझ्या सासूबाईंनी म्हणजे दोघींनी मिळून मस्त असे लाडू बनवून झाले. आता आमच्या आहोंनी पण मदत केली. आणि हे ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. बाय बाय. आणि रेसिपी कशी झाला